₹4 डील आम्ही का बरं गेली माहितीये का? नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मी आणि हेमे आपल्या रूम वरती आले होते आणि आपण हेमेची गाडी घेतली होती. भूक लागलेली होती म्हणून आम्हाला फक्त नाश्ता करायला जायचं होतं आणि आम्ही आलोय आता कपालेश्वरला. म्हणजे आपल्या भोलेंना आपण खूप दिवसांपासून भेटायला आलो नव्हतो, कारण की पेपर आणि सबमिशन असल्यामुळे तुमच्या भावाला टाइमच भेटत नव्हता. ठीक आहे, थोडासा टाइम काढून का होईना आपण आपल्या भोलेंच्या दर्शनासाठी कपालेश्वरला आलो होतो. गर्दी कमी असल्यामुळे दर्शन एकदम प्रॉपर झाले आणि आपण दर्शन वगैरे घेऊन आपण गेलो रामकुंड. सगळ्यात भारी विषय म्हणजे या पोरांचा, आम्हाला वरून पैसे दिसत होते, आम्ही त्यांना सांगत होतो आणि ते पोर मध्ये जाऊन पैसे काढत होते. म्हणजे त्यांची ती पैसे काढताना जी धडपड बघून एवढं भारी वाटलं ना आम्हाला, एवढं भारी एंटरटेनमेंट झालं त्या पोरांसोबत. मी त्यांना सांगितलंय म्हटल्यावर आम्हाला पण काहीतरी पाहिजे. ₹4 आमचे. अरे आम्ही सांगला ना ₹4 आमच्यावर काही चालेल. अरे सांगला ना, अरे त्याला आम्ही सांगितलं ना, अरे आम्ही सांगितलं मित्र. ₹5 असले ₹2 आम्हाला. कार्यकर्त्यांसोबत थोडीशी डील वगैरे करून आम्ही तिकडनं निघालो. तर काही आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण ओम्याला विचारू आपल्याला कुठे जायचं आहे. हा दिवस झाले अशी समजच नाही गेलं. थोडासा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आलोय आता MG रोडला. लाज वाटली पाहिजे आपण इकडे. उद्याचा पेपर आहे आम्हाला, तरी आम्ही इकडे सुरू आहे. उद्या नाही, परवा पण 2 पेपर आहे. 2 पेपर आहे. लांब पडाय आणि परवा जाऊ दे, विषय भंगार आहे. आपल्याला माहिती आहे पेपरमध्ये काय करणार आहे. MG रोडला येण्याचं कारण एकच होतं, कारण की आपल्या ओमेडॉनच्या फोनचा थोडासा डिस्प्ले वरती आलेला होता आणि त्या डिस्प्लेची आपल्याला पेस्टिंग करायची होती. तिकडे गेल्यानंतर मी 4 दुकानं फिरलो आणि एका दुकानदाराकडे आपलं काम आपण करायला दिलं. तिकडे गेल्यावरती पण थोडीशी मार्जिनिंग वगैरे करून आपण आपल्या फोनचं काम करून घेतलं. त्यात आमच्या हेमंत भाऊला कव्हर भेटत नव्हतं. आम्ही चाललोय आता नाश्त्याला आणि त्यात ओम्या राईटचा इंडिकेटर देऊन लेफ्टला टर्न मारतोय. आता ह्या अशोक स्तंभावरच्या कृष्णा वडापावचे वडापाव आणि ही चटणी कोणी कोणी ट्राय केली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजून ट्राय केली नसेल तर एकदा तिकडे जाऊन नक्की भेट द्या. केलाम नाश्त्याला येण्याचं कारण एकच होतं, कारण की त्यांचा तो पावडा आणि त्यांची ती चटणी खाण्याचं एकदम पोट भरून जातं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो आरकेवर असलेल्या व्यवहारी सोडा शॉपला. काही पैसे दिले, पैसे काही नाही दिले. हा फक्त घेऊन फिरतोय. तुम्हाला माहिती व्यवहारी सोडा शॉपला येण्याचं कारण ते म्हणजे एकच राहतं, एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी. ओम्याचं तुमच्या भावाचं फिक्स राहतं. कुठेही काही खाऊन आलं का पहिले आरकेला जायचं आणि पहिले सोडा प्यायचा. मित्रांनो, तर आज आम्हाला सोडा पार्टी दिलेली आहे. पैसे पार्टी वगैरे मी काही कोणाला दिलेली नव्हती. रिकामा गैरसमज कोणी करू नका. मग काय एक सोडून आपण 2-2 सोडा पिऊन आपण तिकडनं निघालो. ओम्याला नेहम्याला बाय बाय करून आपण रूम वरती परत गेलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.